आणि वाणी मिस, वाणी सर जी मेहनत घेतात, मला नाही वाटत कोणते इन्स्टिट्यूटचे लोक घेत असतील. आम्ही त्याची रद्दी विकली 250 किलो. पण वाणी सरांनी तो चॅप्टर ॲक्च्युली सरांनी असं कधीच केलं नाही की हा एकटा आहे तर मग मी इतके दिवस का घेऊ. अरे मम्मी वो वाणी सर है, वो ऐसा चैप्टर नहीं ख़त्म करते. घेणार थोडासाच वेळ घेणार आहे. बेस हे जे मिळालेलं आहे इन्स्टिट्यूट, तुम्ही इन्स्टिट्यूट म्हणू शकतात, पण मी म्हणेल तुम्हाला एक फॅमिली मिळालेली आहे. अशी फॅमिली की जी तुमची केअर करते की तुम्ही काय चॉईस केलं आहे, तुम्हाला जेई द्यायची का, तुम्हाला नीट द्यायची का, तुम्हाला ॲडव्हान्स करायचं आहे का, हे कशा प्रकारे करायचं. मला असं वाटतं की सगळ्यांच्या जीवनाच्या 2 शाळा असतात. जीवनाची एक शाळा म्हणजे ज्युनियर ते 10वीपर्यंत. 11वी 12वी म्हणजे जीवनाचं करिअर, तुमचं करिअर काय घडेल हे 11वी आणि 12वीवर डिपेंड करतं. तुम्हाला तुमच्या आईवडिलांनी जीवनाची शाळा जी दिली ती खूप चांगली दिली. त्याच्यानंतर आली आता करिअरची शाळा. ज्या पालकांनी पेस इन्स्टिट्यूट निवडून आपल्या पाल्यांना पेसमध्ये ॲडमिट केलं आहे, त्यांनी परत एक चांगली गोष्ट केली की त्यांनी पेससारखं इन्स्टिट्यूट चॉईस केलं आपल्या पाल्यांसाठी. आणि त्यांचं करिअर घडवण्यासाठी वाणी मिस, वाणी सर आणि पेसची पूर्ण टीम, फक्त टीचिंग टीम नाही, नॉन टीचिंग टीमसुद्धा खूप खूप जास्त सपोर्ट करते. माझा मुलगा सारंग जेव्हा 2016मध्ये पेस वाणी मिसने जळगावला आणलं, त्या वर्षी तो 9वीला होता. आम्ही फाउंडेशनसाठी त्याचं ॲडमिशन घेतलं होतं. 9वी 10वी त्यांनी इथं फाउंडेशन केलं. त्याच्यानंतर बाहेर सगळं असं बोलायची, जळगावमध्ये काहीच नाही आहे, कशाला इथं मुलाला ठेवायचं, जर मला डॉक्टर बनवायचं आहे तर एक तर तुमच्याकडे कॅपॅसिटी पाहिजे, 1.5-2 करोड असेल तरच तुम्ही तो विचार करायचा की आपल्याला मुलाला डॉक्टर बनवायचं आहे, MBBS करायचं आहे. जळगावमध्ये तर हे शक्यच नाही. माझ्या मुलाचं म्हणणं होतं करेल तर MBBS करेल, नाही तर काहीच करणार नाही. 10वीनंतर शाळा बंद. मग वाणी मॅडमकडे 2 वर्ष होता, 9वी 10वी. आम्ही फायनल केलं की 11वीलासुद्धा वाणी मिसकडेच त्याला पेसमध्येच ठेवायचं. ॲडमिशन घेतलं. पहिला दिवस, मम्मी क्लास में तो कोई भी बच्चा मेरा फ्रेंड नहीं है, कारण का सगळे जेईला जाणार आहे, मेडिकल करणारे कोणीच नाही. कारण का पहिलेच ते बिंबवलं जातं ना की तुम्हाला 1.5-2 करोड रुपये असेल, तुमच्याकडे बक्कळ पैसा असेल तरच तुमचा मुलगा डॉक्टर बनू शकतो. म्हणून ते बॅकफूट होतात. ॲडव्हान्स नाही केलं, IIT नाही केलं तर NIT करेल, NIT नाही केलं तर CET करून कोणत्या तरी कॉलेजमधनं इंजिनिअरिंग करेल. 4 वर्षामध्ये तो कमवायला लागेल, असं सगळं पालकांचं असतं. हा आपला आपला व्ह्यू असतो. पण माझ्या मुलाची पहिलेपासून इच्छा होती की मी करेल तर डॉक्टरच करेल, नाही तर काहीच करणार नाही. आमचं संशोधन सुरू झालं. ॲक्च्युली वाणी मिस आता खूप सारं गायडन्स करतात. आमच्या वेळेला आम्हाला सगळं गोळा करावं लागलं की अभ्यास कसा करायचा, पुस्तकं कोणती करायची. वाणी मिसने पण आम्हाला खूप सपोर्ट केला. पण मी आज खूप हॅपी आहे की वाणी मिस दरवर्षी खूप नवीन चेंजेस करतात. जे चेंजेस त्यांनी ह्या मागच्या 6-7 वर्षात केले ते खूप ट्रिमंडस केले, मुलांसाठी केले. मुलांना त्या बसवतात, इथं 12 तास बसवतात, त्यांच्याकडनं करून घेतात. जे काम मी केलं माझ्या मुलाकडनं ते वाणी मिस आता स्वतः करून घेतात मुलांकडनं. वाणी मॅडम ही एक माझ्यासाठी दुःखाची पण आणि आनंदाची पण गोष्ट आहे. क्लास स्टार्ट झाला, मित्र नव्हते. मी म्हणते मित्र कशाला हवे, नको मित्र डिस्ट्रॅक्ट करतात, हेल्पही करतात, डिस्ट्रॅक्ट पण करतात. सगळ्यात पहिला मी मुलांना हेच सांगेल, मित्रांपासून दूर राहा. जे मित्र आपल्याला डिस्ट्रॅक्ट करतात ते मित्र आपल्याला नको. तुम्ही कमवाल, सगळे मित्र बरोबर येतील. दुसरं, मोबाईल फोन सगळे सांगतात नाही आमच्याकडे, पण खरं स्वतःच्या मनाला विचारा, खरंच तुमच्याजवळ नाही आहे का मोबाईल फोन. माझ्याकडे माझा मुलगा 11वीत गेल्यानंतर पहिल्यांदा अँड्रॉईड फोन आला माझ्याकडे. मुलाजवळ जाण्याचा तर प्रश्नच नाही. पहिलं मित्र नकोत,
दुसरं मोबाईल नको. तिसरं तुम्ही जे करताय त्याच्यावर तुमचा पूर्ण विश्वास असायला पाहिजे. म्हणजे मला ह्या टेस्टला एवढे मार्क आले म्हणून मी करू शकतो, मी पहिला आला म्हणून मी करू शकतो, असं काही नाही. मला आठवतं सारंगचा जेव्हा पहिलं MT झालं तर 720मधनं आय थिंक 356 की 70 याच्यामध्ये काहीतरी मार्क्स होते. 450च्या वर त्याला कधी कोणत्या टेस्टमध्ये मार्क्स दिले नाही. आम्ही एकदाही त्याला हे सांगितलं नाही सारंग कसं होईल, 720चा पेपर आहे, 600च्या वर मार्क्स पाहिजे, ओपन कॅटेगरी आहे, गव्हर्मेंट कॉलेज कसं मिळेल, एकदाही बोललो नाही. कारण का तो त्याचं काम करत होता. पालकांचं काम आहे त्याच्यावर लक्ष ठेवणं. हे लक्ष ठेवणं नाही की तू अभ्यास करतोय का, हे लक्ष ठेवणं की त्याने जो अभ्यास केला आहे तो त्याच्यातला काही शिल्लक राहिलेला आहे का, त्याच्याकडनं अजून काही करून घ्यायचं आहे का, त्याला काही आवश्यक आहे का, त्याला काही क्वेश्चन्स पाहिजे त्याला काही बुक्स पाहिजे का, हे पालकांनी लक्ष ठेवायचं. नाही तर तुम्ही हे लक्ष ठेवाल की हा मोबाईल बघतोय का, हा TV बघतोय का. पालकांचंही तितकंच काम आहे. जितकं काम विद्यार्थ्याचं आहे तितकं पालकांचंही आहे. मी हे नाही म्हणत की मुलंच सगळं करतात, मुलाने केलं तरच अचीव होतो. 100% मुलाने अभ्यास केला तरच अचीव होतो. मी तर हे म्हणेल 50% विद्यार्थी असतो, 30% टीचर्स असतात आणि 20% भागीदार हे पॅरेंट्स असतात. तर पॅरेंट्सने पण आपल्या मुलांकडे ते काय करताय, किती पॅरेंट्स आहेत की हे विचारतात मुलांना की आज काय शिकवलं, आज कोणतं लेक्चर झालं, काल तर हा चॅप्टर झाला होता मग अजून संपला नाही का, विचारतात का तुम्ही? मला म्हणजे जे विचारत असेल खूप चांगले पॅरेंट्स आहात आणि जे विचारत नसेल त्यांनी आजपासून चांगले पॅरेंट्स बना. कारण ते चांगले पॅरेंट्स बनल्यानंतरच मी सारंग मंडोरेची नाही, आता डॉक्टर सारंग मंडोरीची आई म्हणून ओळखली जाते. दोन 2020ला जेव्हा रिझल्ट आला तेव्हा त्याचे मार्क्स आले, तेव्हा कळलं की ह्याला गव्हर्मेंट कॉलेज मिळेल. आमचं म्हणणं होतं की कोणतंही गव्हर्मेंट चालेल, आम्ही पैसे देणार नाही, तुला ॲडमिशन घ्यायची, तुला तुझं करायचं आहे. केलं त्याने. मार्क्स आल्यानंतर त्याचं म्हणणं आहे घेईल तर मुंबईचंच कॉलेज घेईल, नाही तर घेणार नाही. त्याला मुंबईचं कॉलेज पण मिळालं आणि चांगल्या इन्स्टिट्यूटला, चांगलं त्यांनी सगळ्या टीचर्सचं ऐकलं, वाणी मिसचं ऐकलं, पॅरेंट्सचं ऐकलं आणि स्वतःसुद्धा तो त्याच्यावर फोकस राहिला. हे नाही करायचं आहे, नाही करणार. सारंगने कधी TV बघितला नाही. TV बघायचा केव्हा, म्हणजे आमचे आजी आजोबासुद्धा अरे सारंग खाना खाने बैठ रहा है 10 मिनट, रिमोट उसके हाथ में, वो जो देखेगा. तो फक्त तारक मेहता बघायचा 10 मिनटं. त्याचं जेवण 5 मिनटात व्हायचं, 5 मिनटं टाईमपास करायचा, झालं. इतकंच त्याचा एंटरटेनर असायचं. कधीच मोबाईल नाही. लॅपटॉप पण त्याच्याचसाठी उघडेल की त्याला काही बघायचं आहे. जे वाणी मिसने अंधेरी ब्रांचचे जे लेक्चर्स असायचे ते वाणी मिस द्यायच्या त्याला, तर ते बघण्यासाठीच तर लॅपटॉप वापरायचा, अदरवाईज वापरायचा नाही. जास्तीत जास्त पुस्तकं वापरलीत. त्याला एकदा असंच सांगितलं होतं, सारंग तुझे अगर गवर्नमेंट कॉलेज चाहिए तो तुझे एक ही करना पड़ेगा. मैंने सुना है कि उनके लड़के ने, त्याच्या परिचयाचे होते ते, उनके लड़के ने IIT पवई में एडमिशन हुआ उनका, बट उसने 200 किलो रद्दी दिया. तर त्याने मला रद्दी, जेव्हा आम्ही त्याची रद्दी विकायला काढली, मी म्हणायची सारंग ये अलग रख दे, ये किसी को देने को काम आएगा. अरे मम्मी ये 200 किलो रद्दी कैसे जमेगी, तू 50-60 किलो रद्दी बाहर निकाल रही है तो वो 200 किलो नहीं होगी. आम्ही त्याची रद्दी विकली 250 किलो. पण मग हे एवढं करायला पाहिजे आणि करतात, मुलं करतात. त्यांना वेळ द्या, त्यांना प्रेशराईज करू नका, त्यांना रिलॅक्स ठेवा. मुलं करतात आणि करतात म्हणूनच हा रिझल्ट आहे मागे पेस्टचा. आणि वाणी मिस, वाणी सर जी मेहनत घेतात, मला नाही वाटत कोणते इन्स्टिट्यूटचे लोक घेत असतील. सारंगचा एक चॅप्टर राहिलं होतं केमिस्ट्रीचं 2019च्या मार्च महिन्यात. सारंग एक चॅप्टर नहीं हुआ, हो जाएगा. सारंग एक चॅप्टर नहीं हुआ, नहीं दिवाकर सर का छुट्टी नहीं. सरांना वेळ असायचा तेव्हा सारंगचे दुसरे लेक्चर असायचे. असं करता करता ऑक्टोबर आला, सारंग मम्मी अभी बोर्ड है अब नहीं होगा. हो डिसेंबर आलं तरी नाही झालं.
जानेवारीत त्याला मेन्स दिल्यानंतर सांगितलं सारंग आता काही करून तो चॅप्टर संपवायचा आहे. मग शेवटी कोण वाणी सरांकडनं करतो म्हणे करा. वाणी सरांनी त्याला तो चॅप्टर ॲक्च्युली तो एकटा मुलगा तो एक चॅप्टर सरांनी त्याला 3 दिवसात संपवू शकले असते सर. पण वाणी सरांनी तो चॅप्टर ॲक्च्युली जेव्हा शिकवला होता तेव्हा तो 20 दिवस चालला होता आणि सारंगला त्यांनी तो 22 दिवसात कंप्लीट केला त्यांनी तो चॅप्टर. सरांनी असं कधीच केलं नाही की हा एकटा आहे तर मग मी इतके दिवस का घेऊ. सरांनी बरोबर जितके दिवस त्या मुलांना पूर्ण बॅचला शिकवलं तितकंच दिवस म्हणजे एका विद्यार्थ्याला पण त्यांनी असं शिकवलं की पूर्ण माझी बॅच बसलेली आहे आणि मी त्यांना टीच करतो आहे. कारण का मी त्याला रोज विचारायची सारंग आज तो खतम हो गया होगा. सारंग म्हणजे 4 दिवसानंतर माझं रोज चालू झालं अरे मम्मी वो वाणी सर है वो ऐसा चॅप्टर नाही खतम करते. बरोबर 20 दिवस 22 दिवस त्यांनी ते चॅप्टर चालवलं ते संपलं आणि त्याला वेटेज पण होतं ॲक्च्युली 5-6 क्वेश्चनचं काहीतरी वेटेज होतं. मला खरंच खूप प्राऊड फील होतं की मी योग्य व्यक्तीच्या हातात माझ्या मुलाचा हात दिला आणि त्याला योग्य दिशा मिळाली म्हणून. आणि आता मी माझ्या दुसऱ्या मुलालाही पेसमध्येच ॲडमिशन दिले. आता त्याला 7वीपासून दिली ॲक्च्युली. 7वीला फाउंडेशनला तो तिथंच होता. आता 11वीला परत पेसमध्येच आहे आणि मला असं वाटतं आहे की तो करावा त्याने सारंगपेक्षा चांगलं करावं. तुमचं सगळ्यांचं खूप 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 आणि आज वाणी मिसने ॲक्च्युली आमचं फेलिसिटेशन केलं. पण मला असं वाटतं की ॲक्च्युली वाणी मिस वाणी सर आणि पेसची पूर्ण फॅकल्टी टीचिंग फॅकल्टी नॉन टीचिंग फॅकल्टी या सगळ्यांचं फेलिसिटेशन आम्ही दोघांनी करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि ते आमच्याकडनं नक्कीच करून घेऊ आम्ही एकदा. कारण का खूप वेळा असं व्हायचं की वासू सर ये सर का लेक्चर लगा दो ना म्हणजे मत पूछो ना वाणी मिस को. आणि मिसला खूप वेळा माहिती पण नसायचं ह्या मुलांनी कधी लावलं लेक्चर काय केलं कोणते टेस्ट लावून घेतल्या करून घेतल्या. म्हणजे वासू सर होते तेव्हा ते खूप कोऑपरेट केलं वासू सर आणि फिरोज सरांनी खूप सपोर्ट केला. असं त्यांनी कधीच म्हटलं नाही की मी वाणी मिस को पूछूंगा फिर करूंगा. आता तरी कधी म्हणतात ते थांबा मॅडम मी मॅडमला विचारतो मग करतो. पण तेव्हा तर आम्हाला कधी असं म्हटले नाही की थांबा मॅडम विचारतो. ठीक आहे मॅडम होऊन जाईल आणि होऊन जायचं. आणि मॅडमनी ती सूट पण दिलेली होती त्यांना. आता पण दिली असेल माहीत नाही मला. खूप धन्यवाद सगळ्या 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना. गुड लक बेस्ट ऑफ लक. आणि जे आता ज्यांचं जे गुणवंत आहेत त्या सगळ्यांना खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू.